मित्रांनो, आपण इथे बघू शकता महाराष्ट्र शासन परिवहन आयुक्त कार्यालय यांच्याकडून हे पत्रक जारी करण्यात आलेलं आहे। 14/8/2025 या दिवशी हे पत्रक रिलीज करण्यात आलेलं आहे। 1/4/2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी म्हणजेच HSRP 31/3/2025 पर्यंत बसवण्याचे निर्देश शासनाने दिले होते। जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी म्हणजे HSRP बसवण्यासाठी संदर्भीय परिपत्रक क्रमांक 3 15/8/2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती। आता खालील कारणास्तव 1/4/2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी म्हणजेच HSRP बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे। अनेक जुन्या वाहनांवर HSRP बसवणे बाकी आहे। शहरी भागामध्ये काही वाहन मालकांना पुढील महिन्यात HSRP बसवण्याची अपॉइंटमेंट मिळालेली आहे। राज्यातील ग्रामीण भागात फिटमेंट केंद्र उघडण्यास उशीर झाला आहे। राज्यातील काही फिटमेंट केंद्र बंद पडले आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आता खाली बघायला मिळतं आपल्याला लोकप्रतिनिधी आणि जनतेकडून HSRP बसवण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी सुद्धा प्राप्त झाली होती। मित्रांनो, आता शासनाने यामध्ये बदल केलेला आहे। 1/4/2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना HSRP बसवण्यासाठी दिनांक 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे। त्यानंतर दिनांक 1 डिसेंबर 2025 पासून उच्च सुरक्षा नोंदणी पाटी HSRP न बसवणाऱ्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। त्यानंतर मित्रांनो, HSRP न बसवणाऱ्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल। तथापि दिनांक 30/11/2025 पर्यंत HSRP बसवण्यासाठी पुढील अपॉइंटमेंट मिळालेल्या वाहन मालकांवर कोणत्याही पद्धतीची कारवाई होणार नाही, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। HSRP न बसवणाऱ्या वाहन मालकांचे वाहन हस्तांतरण, कर्ज बोजा चढवणे, कर्ज बोजा उतरवणे इत्यादी कामावर आधीच निर्बंध लागू करण्यात आले आहेत। यापुढे HSRP न बसवलेल्या वाहन मालकांच्या वाहनांची पुनर्नोंदणी, वाहनात बदल करणे, परवाना नूतनीकरण इत्यादी सर्व कामे योग्यता आणि प्रमाणपत्र नूतनीकरण वगळून थांबवण्यात येतील। तसेच वायुवेग पथकामार्फत वाहन तपासणीमध्ये जप्त केलेल्या वाहनांना HSRP लावल्याशिवाय सोडणार नाही, ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट मित्रांनो आपल्याला लक्षात घ्यायची आहे। तर मित्रांनो, सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात या निर्णयाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी। तसेच स्थानिक वाहन वितरक, ऑटो रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक संघटनांची बैठक घेऊन याबाबत सर्वांना माहिती द्यावी, अवगत करावे। HSRP बसवण्याकरिता जनतेच्या काही तक्रारी असल्यास खाली एक ईमेल दिलेला आहे, त्या ईमेलवर आपल्याला तक्रारी पाठवायची आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने शासनाने एक कठोर पाऊल उचललेले आहे आणि आपल्याला एक पुढील डेट सुद्धा आपल्याला HSRP साठी दिलेली आहे। तर मित्रांनो, आपल्याला या वेळेतच HSRP बसवून घ्यायची आहे। मित्रांनो, समजा आपण HSRP आपल्या गाडीला नाहीच बसवली तर वाहनाची पुनर्नोंदणी, वाहनात बदल करणे, परवाना नूतनीकरण इत्यादी सर्व कामे थांबवण्यात येणार आहे। तसंच वायुवेग पथकामार्फत आपलं जर वाहन पकडलं गेलं तर त्याला HSRP लावल्याशिवाय सोडण्यात येणार नाही, असा स्ट्रिक्टली नियम शासनाने दिलेला आहे। मित्रांनो, आपली गाडी जर जप्त केली तर आपल्याला लगेच नंबर प्लेट मिळू शकत नाही। आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं, बुक करावी लागते। त्यानंतर आपल्याला फिटमेंट सेंटर निवडावं लागतं। जी तारीख देण्यात येईल तर त्या तारखेला आपल्याला नंबर प्लेट मिळत असते। तर मित्रांनो, अशा आपल्यासोबत कंडिशन घडू नये तर त्यासाठी आपल्याला पैसे गेले तर चालतील, पण हे पूर्ण कामे वेळेतच करून घ्यावे लागणार आहे। मित्रांनो, HSRP नंबर प्लेट कशी बनवायची तर आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो तुम्हाला मिळून जाईल। तो व्हिडिओ बघून आपण स्वतःच्या मोबाईलवरून HSRP नंबर प्लेट फक्त 531 रुपयामध्ये बुक करू शकतो। तर मित्रांनो, ते सुद्धा आपल्याला जमत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर कॉल करा, HSRP नंबर प्लेट बुक करून घ्या। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला HSRP नंबर प्लेट बनवून घ्यायची आहे। ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओज आपल्याला पुन्हा भेटत राहील। तर चला मग भेटूया अशाच माहितीसह। धन्यवाद।